वा, तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. काय वाटतं कशाला सांगितलं? अरे सॉरी. लव्ह मॅरेज म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आलात तिथेच मला कळलं लव्ह मॅरेज. तुम्ही आपलं प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडावं म्हणून. कशा भेटल्या, कुठे भेटल्या आणि कोण कोणास म्हणाले? इंटरेस्टिंग आहे ती. खरं ऍक्च्युली बरं झालं विचारलं. तू सांग ना व्यवस्थित जरा. का तुला आठवत नाहीये ना? आठवणचा प्रश्न नाहीये, डिटेल मी चांगलं सांगू शकतो. एक मिनिट, किती वर्ष झाली तुम्हाला भेटून? आम्हाला आता भेटून 11 वर्ष झाले आणि लग्नाला 10 वर्ष झाले. ऍक्च्युली मी आफ्टर ग्रॅज्युएशन वगैरे मी ऍक्टिंग क्षेत्रातच होते. हो, मी हा, थिएटर काम केलंय आणि मी सिरियल्स पण केल्या आहेत आणि मी एक फिल्म करत होते मराठी. हा, त्याच्या सेटवर हा मला भेटला. म्हणजे मी शेखर फडके हा आणि अशी टीम होती, तर मी शेखर फडकेच्या अपोजिट आलेले आणि 8 दिवस शूट पण झालं. पण आमची केमिस्ट्री बघून नंतर डिरेक्टरने आणि यांनी जोडी बदलली. डिसिजन घेतला आणि ह्याच्या अपोजिट मला केलं आणि शेखरच्या अपोजिट दुसऱ्या नटीला केलं. तर काय झालं माहिती आहे का, आमची भेट झाली म्हणजे आम्ही डोंगरावर शूट करत होतो आणि आमच्या दोघांचा सीन नव्हता. म्हणजे आम्ही बसलो होतो साईडला खडकावर, आपलं वॅनिटी म्हणजे खडक आपला, आणि शूटिंग चालू होतं आणि दुपारपर्यंत ब्रेकपर्यंत आमचा सीन आलाच नाही. आणि ब्रेक झाला, आम्हाला सांगितलं नाही, कारण लांब जेवण होतं, ताटं संपलं, एकच ताट बाकी होतं. आमची पहिलीच आणि ओळख. डे 1 मी ह्याला म्हटलं इट्स ओके, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आपण जेऊया एका ताटात. कमाल ना सर. पण त्यानंतर आम्ही एकाच ताटात जेलो ठरवलं. हा, त्यानंतर मग चांगलं आहे. आमची आता म्हटलं एका मैत्री ताट चांगलं इतकी झाली. वाटतंय तर म्हटलं कशाला ना. वा, मग कांद्या पोह्याचा सीन नाही. झाला का नाही झाला? नाही, ते तर कधीच होणार नव्हतं माझ्या का? बाबतीत. मला आवडतच नाही कांदे पोहे वगैरे कार्यक्रम असा. पण मुळात पोहे तरी आवडतात ना? हा, पोहे खूप आवडतात आणि ते अंशूच बनवतो रोज सकाळी. माझ्याच हात. तो कार्यक्रम झाला नाही, पण पण मला आयुष्यावर तो नाही कार्यक्रम चालू आहे. वा, आणि तुम्हाला घेऊन यावे लागतात. नाही, पण मला हो. आवड. खवय्यगिरी आहे. कांद्या पोह्याचा सीन आता आम्ही रिक्रिएट तर काही करू शकत नाही, हो. पण वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम किंवा हा सोहळा आम्ही करावा असं आमच्या डोक्यात आहे. तुम्ही वकीलही आहात असं आमच्या कानावरती आलंय. हो. आपण एक प्रेमाचा खटला चालू, कारण त्या विधिज्ञ आहेत, वकील आहेत. तर बघूया प्रेमाच्या खटल्यामध्ये कोण दोषी आहे आणि कोण म्हणतंय की तो मी नव्हे, घेऊन या प्लीज. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही आहात, तुम्हाला वाचवायचं तुमच्या अशीलाला. अच्छा, वाचवायचंय. हा, तुम्हाला मारायचं होतं का? मला मला सगळं मनातलं बोलतोय. नवऱ्यांना वाचवण्यात इंटरेस्ट नाही ऍक्च्युली, पण ठीक आहे. पहिला आरोप आहे आरोपी अंशुमन विचारी यांच्यावरती हा. की ते हा, प्रचंड कंजूस आहेत. कंजूस. इतके कंजूस आहेत की तुम्ही एकाच थाळीत जेवता. प्रेमाची कंजूसी आहे त्याच्याकडे, म्हणजे तो असं वाटत नाही फिरत. त्याचं प्रेम फक्त माझ्यासाठी आहे म्हणून ते एकाच थाळीत. काय बोललो? खूप थाळ्या आल्या तर प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम कोणाला? नाही नाही, खूप टाळ्या हसायला हरकत नाही. एखादी वाटी तरी नाही, अलाव नाहीये त्याला. अलाव नाहीये, त्याच्यामुळे हे त्यांचं प्रेम- वाटेणं सुद्धा चुकीचं आहे. हा? हे वाटेणं सुद्धा चुकीचं आहे. हे वाटणं सुद्धा चुकीचं आणि आहे. मग त्याच वाटेने त्याला परत जावं लागेल, आलेल्या वाटेने. भयानक.